आपली? अरे वेळासाठी आमच्या पक्षात फंदाबिंदू करणार तुम्ही आमची काय सेवा करणार? आम्हाला मात्र आमच्या शत्रूला नामशेष केल्याशिवाय शांती लाभणार नाही. एक मोठं लचंडच आहे. यावर हृदयाला बाईला तर फिरतय आणि काय बी बरळत आहे. सेनापती शमशेर कुठं आहे? आईला आता या राजानं शमशेर कुठं आहे? महाराज हो हा आता शमशेरीचा जमाना राहिलेला नाही. हतोडा एक तर कोयता देऊ का तुम्ही? हातोडा हातोडा कशाला? तुझ्या डोक्यात करायला? अरे खाल्ला अन्नशाळी प्यायला विषयी प्रेमाने करून या विक्रमच्या चक्रवर्ती थट्टा करतात तुम्ही. आपण समजतोय राजाला वेळ लागले, पण आपले राजा कधी कधी इतकं साण्यासारखे बोलतात ना की भल्या भल्यांची बोलती बंद करून टाकतात. अरे काय कसलेलं नटाप्रमाणे राजांची या ऍक्टिंग आहे. अगदी चोख पाठांतर, तेही विदाउट प्राउंडिंग. तुमचा तो कधी करावा नाहीये. साठी आणि बुद्धी नाटी झाली तुमची. तुम्ही म्हणजे पिकलं पान. हे खुळ्या खुळखुळ्या मला पिकलं पण म्हणतोस का? हे नापते आम्ही पिकलं पान म्हणून म्हटलं म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही. हे नापते आम्ही वाकडं नाही तर काय? अरे बाबला काय पिकलं पान वाटलं काय तुला? आम्ही पिकलं पान म्हटलं म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही. आम्हाला माहित आहे काही पान पिकली नव्हे गळून पडायची वेळ आली एकटा लावला असतो. हे बाबल्या असला वात्रटपणा करशील ना ते मोबाईलच वाजवीन. हे नपत्ते आमच्या सोबाळ्या तुम्ही जर चिंगड्या केलात तरी आमच्या निर्णयात कधी मात्र बदल होणार नाही. जिंकू किंवा मरो ही आमची प्रतिज्ञा आहे. बाबल्या महाराज कुठल्या तरी स्वारीवर हेच वाटतं. जीवाची कमाला बाळगता वासुगालीच्या नाक्यापासून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानमय भटकू आम्ही. परंतु आम्ही आमच्या लाडक्या राणीला शत्रूच्या कचाड्यातून सुखरूपपणे सोडून आणू. आता हे आणखीन काय हे लफड? आता महाराजांची राणी कुठली आणि कुठल्या उपकुटुंबानं पळवली आहे? माझी लाडकी राणी तिच्या स्वागतासाठी पृथ्वीवरील सारी फुले आपल्या देहाच्या पायघड्या घालायला तयार असतात. तिच्यावर अक्षरा टाकण्यासाठी पावसाच्या धारा देखील आलेल्या असतात. तिच्या दर्शनानं रात्री देखील लख प्रकाश पडतो. ही माझी राणी आसमान की परी इंद्राच्या दरबारातून कशी लचकत कशी मुरडत कशी लचकत कशी मुरडत तलावावर येत आहे. डोळ्यात पाणी आणून तिला निरोप देत आहेत. बाबल्या महाराजांची राणी खूप भाग्यवान दिसते हा. बघा ही बघा आली आली माझी लाडकी राणी. काय पागल आहे तुम्ही लोक? काय म्हणतोय? काय समजत नाही बघ मेघना. महाराजांनी
तुमची ती राणी हो सटवी मग दिसत नाही किंवा अरे तुम्ही पापी तुमच्या सगळ्या पाप्यांना की दर्शनी देणार नाही. या इकडं या, असे जवळ या. ही बघा समोरच्या पिंपळाच्या झाडापासून वाट बघते. कोण आले तिकडे? महाराजांनी हो तुमची ती झाडावर दिसलेली राणी जवळ हो लटकणारा वटवाघुळा चाल हळूहळू तिचे केस लागले गळू. तुम्ही नका माझ्यावर जळू. अरे मेघनाथ अरे महाराजांना नक्कीच वेळ लागलेला दिसतोय बघ. अरे तू जा ना, त्या वेळेला घरी सोड ना. या येड्याला ना मी घरीच घेऊन चाललो होतो पण माझा हात सोडून हे इकडे पळा.